जागा वाटपावरून भाजपसोबत शिंदे आणि अजितदादांच्या गटाची रस्सीखेच सुरू आहे आणि त्यातच छोट्या मित्र पक्षांनीही जागांची मागणी केली आहे। त्यामुळे आठवलेंसह सदाभाऊ खोतांना भाजप वाटा देणार का, पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल याची उत्सुकता लागलेली असतानाच छोट्या मित्रपक्षांनी सुद्धा जागांची मागणी केली। भाजप आणि महायुतीचे छोटे मित्रपक्ष पाहिले तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं 2 जागांची मागणी केली आहे। रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीमध्ये आहे। त्यांच्या पत्नी नवनीत राणा अमरावतीमधून खासदार असून त्या भाजपच्या तिकिटावर लढणार हे जवळपास निश्चित झालंय। सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेनं भाजपकडे हातकणंगले मतदारसंघ मागितलेला आहे। महादेव जानकरांचा रासप म्हणायला महायुतीमध्ये असला तरी जानकरांचा कल हा महाविकास आघाडीकडे असून शरद पवार माढ्याची जागा सोडू शकतात। बच्चू कडू यांची प्रहार महायुतीचा घटक पक्ष आहे, मात्र लोकसभा लढवणारच नाही असं बच्चू कडू म्हणाले। त्यामुळे त्यांना जागा सोडण्याचा प्रश्नच नाही। जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे सुद्धा महायुतीचा भाग आहेत, पण त्यांनीही भाजपकडे जागा मागितलेली नाही, त्यामुळे त्यांनाही जागा सोडण्याचा विषय नाही। रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आपण 2 सीट मागितलेली आहे। त्याच्यामध्ये शिर्डी आणि सोलापूर अशी मागणी केलेली आहे, पण अद्याप राज्याच्या नेत्यांची काही चर्चा झालेली नाही आहे। दिल्लीला मात्र आपण जे.पी. नड्डा यांना पत्र दिलेलं आहे, पण अद्याप तशी चर्चा त्यांच्यासोबत इथं लोकल नेत्यांची झालेली नाही। पण त्याचं पत्र जे आहे ते माननीय देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत बावनकुळे त्यांना आपण दिलेलं आपल्या पक्षाच्या वतीनं आणि 2 जागेची मागणी केलेली आहे। रयत क्रांती संघटनेनं हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडे मागणी केलेला आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नाला जर न्याय मिळायचा असेल, शेतकऱ्याचा प्रश्न देशपातळीवर जायचा असेल, तर ही जागा रयत क्रांती संघटनेनं लढवली पाहिजे अशी भूमिका मानसिकता माझ्या कार्यकर्त्यांची आहे। लहान पक्षाला कृपा करून तुम्ही दुर्लक्षित करू नका, कारण त्यांना सुद्धा न्याय हवा आहे। आमची काही बोलणी झाली नाही, आम्ही बोलणार पण नाही। आणि तुम्ही कुठून निवडणूक लढणार आहात? आम्ही विधानसभा लोकसभा लोकसभाची अपेक्षा नाही? बिलकुल नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांची युती होती आणि त्यावेळी सुद्धा छोट्या मित्रपक्षांना एकही जागा सोडलेली नव्हती। आता शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबतच जागा वाटपावरून खल सुरू आहे। नवनीत राणांची अमरावतीची जागा सोडली तर आठवले आणि खोतांना भाजप जागा सोडणार का हा प्रश्न आहे। महायुतीमध्ये आता सध्या 3 पक्षांच्या संदर्भातच लोकसभेची चर्चा आहे। व्यक्तिगत जे आमदार आहेत त्यांच्याशी त्या पक्षांनी चर्चा करावी असं अपेक्षित आहे। ज्या पक्षांच्या सोबत ते उभे आहेत त्या पक्षांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि तशी चर्चा भविष्यात होत राहील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।